माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही हे बाह्यरंग, हे मोहमाया सगळं सोडून मेन आपला पार्टनर जो कसा आहे, योगेश दादांच्या सोबत त्यांच्या अर्धांगिनी भाग्यश्रीताई खंदारे या उपस्थित आहे। मी ताईंना अशी विनंती करतो, खऱ्या अर्थानं ताई, आपण या आवलियामध्ये काय शोधलं आणि यांच्याशी आपण विवाहबद्ध झाला हे ऐकण्याची उत्सुकता आमच्या सगळ्यांमध्ये आहे। खऱ्या अर्थानं तुमच्याकडून आमच्या तरुण भगिनींना एक आगळी वेगळी प्रेरणा या निमित्तानं नक्कीच मिळणार आहे, म्हणून आपण कृपया 2 मिनिटासाठी व्यक्त व्हावं। थँक्यू सर। मला तर बोलायला आवडेल की सुंदरता म्हणजे काय असते, बाह्यरंग नसून ती अंतरंग असते, म्हणजे मनाची सुंदरता। आजकाल लग्न करताना मुली काय म्हणतात, मला नवरा हँडसम दिसला पाहिजे, माझा नवरा खूप प्रॉपर्टीवाला असला पाहिजे, खूप श्रीमंत, वेल सेटल्ड, त्याचं घर असलं पाहिजे, बंगला असलं पाहिजे। त्या मुलाचा स्वभाव कसा आहे, तो कसा वागतो, समाजात कसा वावरतो, या गोष्टीचा त्या मुलींना फरक पडत नाही। माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही हे बाह्यरंग, हे मोहमाया सगळं सोडून मेन आपला पार्टनर जो कसा आहे त्याच्याकडे लक्ष द्या। तो मुलगा कसा आहे, आपल्याला आयुष्यभर सांभाळून घेईल का, आपल्या योग्यतेचा आहे का, याकडे लक्ष दिलं पाहिजे। प्रॉपर्टी सगळं काही नसते, एक चांगला माणूस, एक चांगला नवरा आयुष्यभर पुरतो। थँक्यू। मुली मिळण्याच्या बाबतीत आतली जी समस्या आहे, आज अत्यंत अवघड परिस्थिती आहे। पैसा देऊन मुली करताना मी बघतो आहे, आणि मी ज्यावेळेस ताईंना विचारलं होतं मागच्या वेळेला की तुम्ही काय बघून यांच्याशी नातं जोडलेलं आहे, ते म्हटले जगातलं सगळं सौंदर्य मला यांच्यामध्ये दिसलं, आतली जी श्रीमंती आहे ना ती मला दिसली। बाह्य श्रीमंतीमध्ये मुली फसलेल्या आहेत, आणि या दृष्टिकोनातून आजच्या मुलींना त्यांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश खूप महत्त्वाचा आहे। अंतरंग महत्त्वाचा आहे। सौंदर्य शरीराचं हे क्षणभराचं आहे। मेकअप करून चाललेली एखादी सौंदर्य स्पर्धेला मुलगी जाते ना, थोडं चेहऱ्यावर मेकअपवर पाणी पडलं की ते किंवा गांधीली माशी चावली चेहरा सुजला की वापस यावं लागतं। आणि म्हणून चक्रधर स्वामींनी सीतेच्या सौंदर्याचं जे वर्णन केलेलं आहे ते अप्रतिम आहे। स्वभाव सौंदर्य, संवाद सौंदर्य, मनाचं सौंदर्य, इच्छाशक्तीचं सौंदर्य, हे लेणं आपण आत बघायला पाहिजे। आणि हे जर त्या ठिकाणी आपल्याला जर भेटले तर त्या ठिकाणी आनंद भेटतो, हे खरंच आहे। आज ताईंनी जो निर्णय घेतला तो किती योग्य निर्णय आहे। हा निर्णय आपल्या ताब्यात त्यांनी दिलेला आहे, तो चेंडू त्यांनी आपल्याकडे फेकलेला आहे मुलींकडे, आणि म्हणून त्यांनी हा विचार करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि म्हणून हे जीवन अर्ध अपंग असलं तरी अभंग आहे। आज योगेश खंदारेजींनी जे विवेचन केलेलं आहे, त्यांचं अधूनमधून हसणं आणि त्यांची इच्छाशक्ती, त्यांनी दिलेले जे उदाहरणं आहे हे खूप महत्त्वाचे आहेत। एवढंच मी सांगतो। या ठिकाणी ते आलेत आणि त्यांनी सुंदर असा कार्यक्रम सादर केलेला आहे, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आता आपण पुढं रांगेनं उभं राहायचं आहे कार्यक्रम संपल्यानंतर रांगेमध्ये, आणि ते गाडी चालवून दाखवतील आपल्याला। त्या गाडीमध्ये डॉक्टर बागल वगैरे 2-4 लोक आपण बसवायला लावू। मी आलो बसून, गेटपासून बसून आलो त्यांच्या गाडीमध्ये। थोडीशी भीती वाटते, पण ते गाडीमध्ये बसल्यानंतर ती निघून जाते भीती, आणि म्हणून भयाची जागा अभयाने घेतल्या जाते, असं हे जीवन आहे। आणि यानंतर हां सर्वांनी याच्यानंतर आभार मानल्यानंतर जे आपला ध्वजारोहण आपण ज्या ठिकाणी केलं, संपूर्ण सगळ्यांनी राऊंड उभं राहायचं आणि योगेश दादांची गाडी ड्राईव्ह करताना आपण तिथं सर्वांनी पाहिजे। त्यानंतर आभार सर्वांनी फक्त बाहेर 1 मिनिट सगळ्यांसाठी एक सूचना आहे, कृपया सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय। कुणी 1 मिनिटासाठी सभामंडप सोडू नका। ज्यांच्या प्रेरणेतून खऱ्या अर्थानं हे चिंतनी उभी राहिलेली आहे ते आचार्य परवर आदरणीय बाबू शास्त्री बाबा यांचा आज